मंडळी, जेव्हा मुलगा तरुणाईत येत असतो त्यावेळेस फक्त त्याच्या खांद्यावर कामाची जबाबदारी नसते, तर त्याच्या खांद्यावर कुटुंबियांची जबाबदारी सुद्धा येऊन बसलेली असते. आई वडील, भाऊ बहीण या सर्वांची जबाबदारी त्याला पार पाडावी लागत असते. मग आपल्या जर तरुणाईत आलेल्या बहिणी असेल त्यांच्यावर कोणी वाईट दृष्टी टाकू नये, ही सुद्धा जबाबदारी त्याला पार पाडावी लागते. आणि जर आपल्या बहिणीकडे कोणी वाईट दृष्टीने पाहत असेल त्यावेळेस मग अशा तरुणाईत आलेल्या भावाला ते असह्य होत असते, त्याला ते सहन होत नाही. पण इतर मुलांचं काहीही असो, पण जो हा भाऊ आहे या भावाला मात्र आपल्या बहिणीकडे कोणी दुसरा व्यक्ती वाईट दृष्टीने पाहो किंवा न पाहो, हा भाऊ जो होता हाच आपल्या बहिणीकडे वाईट दृष्टीने पाहत असायचा. एवढंच नाही तर तिच्यासोबत तो बळजबरीने एकटं पाहून शारीरिक संबंध सुद्धा स्थापित करत असायचा. याचाच परिणाम एके दिवशी चुलत बहीण ही गरोदर राहिली आणि त्यानंतर मग जे काही याचं हे काळकृत्य होतं ते आता सर्वांसमोर उघड होणार होतं. या धास्तीने यानं काय टोकाचं पाऊल उचललं हे आपण या घटनेमध्ये सविस्तर पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. राम राम मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, घटना आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा एक जिल्हा आहे सांगली, आणि सांगली जिल्ह्याचं एक पोलीस स्टेशन आहे कवठे महाकाळ. या कवठे महाकाळ पोलीस स्टेशन अंतर्गत एक गाव आहे मोरगाव, आणि या मोरगावमध्ये एक कुटुंब राहत होतं. ज्या कुटुंबामध्ये एका भावाचा मुलगा होता हनुमंत शिर्के, एका भावाची मुलगी होती अश्विनी शिर्के. असे हे दोघेही चुलत भाऊ बहीण होते. लहानपणापासून एकत्र खेळले, एकत्र जेवले, आणि त्यानंतर मग हळूहळू हे लहानाची मोठी झाले. आज हे तरुणात आलेले होते. बहिणीचं वय आज 22 वर्ष आहे, तर जो भाऊ आहे याचं वय आता 27-28 वर्ष झालेलं होतं. घटना आहे 21 ऑक्टोबर 2024च्या दिवशी. यांचं जे गाव आहे मोरगाव, या गावामध्येच एक नरघोल वस्ती आहे, आणि या नरघोल वस्तीपासून काही अंतरावर एक वस्ती आहे बेलदार वस्ती. या दोन्ही वस्तींच्या मध्ये बरंच काही अंतर आहे, आणि मध्ये काही शेत शिवार आहेत ज्यामध्ये ऊस लावलेला असतो. या ऊसाच्या शेतामध्ये 21 ऑक्टोबर 2024च्या दिवशी ही जी मुलगी आहे अश्विनी शिर्के, हिचा एका शेतकऱ्याला मृतदेह आढळतो. जो शेतकरी शेताकडे फेरफटका मारण्यासाठी गेलेला होता, ज्यावेळेस तो शेताकडे जाऊन पाहतो तर त्याच्या शेतामध्ये ही मुलगी मृतावस्थेत पडलेली होती. शेतकऱ्याने जवळ जाऊन पाहिलं तर त्या शेतकऱ्याला वाटलं की या मुलीचा आता मृत्यू झालेला आहे. जवळच एक विषाची बाटली सुद्धा पडलेली होती, जी एक कीटकनाशकाची बाटली होती. त्यानंतर त्या शेतकऱ्याने लगेच याची माहिती गावकऱ्यांना दिली, तिच्या कुटुंबियांना दिली, आणि मग तिथं सर्व काही लोकांची गर्दी जमा झाली. ह्याच्यामध्ये जो हनुमंत शिर्के होता याला जेव्हा कळाले की त्याच्या बहिणीचा अशा प्रकारे मृत्यू झाला आहे, त्यावेळेस तो ही घटनास्थळी दाखल झाला. सर्व लोकांनाच वाटत होतं की या मुलीचा आता मृत्यू झालेला आहे, आणि लोकांमध्ये काहीतरी संशय वर्तवला जात होता की या मुलीने ते विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केलेली आहे. जरी लोकांना वाटत होतं की या मुलीचा आता मृत्यू झालेला आहे, पण जो हनुमंत शिर्के होता याला मात्र वाटत होतं की माझी बहीण अजूनही जिवंत आहे. तिथं सर्व काही कुटुंब आलेलं होतं, यांचा आक्रोश उठलेला होता, सर्व काही रडत होते. आणि जो हा भाऊ होता हा सुद्धा रडत होता. याला वाटत होतं की माझी बहीण जिवंत आहे. त्याने लगेच कार आणली आणि कारमध्ये आपल्या बहिणीचा मृतदेह टाकला, आणि तो बहीण जिवंत आहे असं समजून तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करण्याच्या उद्देशाने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. तिथं गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी त्या मुलीला तपासून पाहिलं आणि सांगितलं की या मुलीचा मृत्यू झालेला आहे. मग याची माहिती लगेच मग पोलिसांना देण्यात आलेली होती की या मुलीचा मृत्यू संशयास्पद झालेला आहे. या मुलीला असं काही आत्महत्या करण्याची काही गरज नव्हती. या मुलीवर घरातून काही कोणत्याही गोष्टीचा तणाव नव्हता किंवा कुटुंबामध्ये काही वादविवाद नव्हता, तरी या मुलीनं आत्महत्या का केली हे आता पोलिसांना स्पष्ट करायचं होतं. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला, आणि जेव्हा पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आली त्यावेळेस असं आढळून आलेलं होतं की या मुलीचा विषारी औषधाने तर मृत्यू झालेलाच आहे, पण ही मुलगी 5 महिन्याची गरोदर सुद्धा आहे. असं जेव्हा कुटुंबियांना कळालं त्यावेळेस कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना ही गोष्ट पचवणं हे शक्य होत नव्हतं, कारण ती मुलगी अविवाहित होती, आणि अविवाहित मुलगी असताना अशी 5 महिन्याची गरोदर आहे याच्यावर त्यांना आता विश्वास बसत नव्हता. मग पोलिसांनी याच्याबद्दल कुटुंबियांना विचारपूस केली की या मुलीचे कोणासोबत अनैतिक संबंध होते का, प्रेम संबंध होते का, मुलगी एखाद्या मुलाच्या संपर्कामध्ये होती का, कदाचित या मुलीचे एखाद्या मुलासोबत प्रेमसंबंध असतील आणि त्या मुलाने त्यासोबत आता लग्न करायला नकार दिला असेल, आणि मुलगी आता गरोदर असल्या कारणानं ही आत्महत्या केली असेल असा सुरुवातीला सर्वांना संशय वाटत होता. पण ह्यामध्ये जेव्हा कुटुंबियांना विचारपूस केली जात होती, ह्यामध्ये अश्विनीची एक लहान बहीण होती सानिका, हिला जेव्हा पोलिसांनी विचारपूस केली त्या मुलीने पोलिसांना सांगितलं की जे काही माझ्या बहिणीसोबत हे घडलेलं आहे याला जबाबदार आमचा जो चुलत भाऊ आहे हनुमंत शिर्के हाच जबाबदार आहे. याला तुम्ही एकदा ताब्यात घ्या आणि त्याला सक्तीने विचारपूस करा, कारण या संपूर्ण घटनेला तोच जबाबदार आहे. एक तर माझ्या बहिणीनं याच्यासाठीच आत्महत्या केली असेल, किंवा मग यानं माझ्या बहिणीला बळजबरीने हे औषध पाजलं असेल. असं जेव्हा पोलिसांना सांगितलं त्यावेळेस पोलिसांनाही विश्वास बसत नव्हता, पण पोलिसांनी
त्या हनुमंत शिर्केला ताब्यात घेतलं आणि जेव्हा सक्तीने विचारपूस केली त्यावेळेस जी काही खरी कहाणी होती त्यानं पोलिसांना सांगितली। जसं की आता हे लहानपणापासून एकत्र राहिलेले होते, एकाच कुटुंबात 2 भावांच्या पोटी हे 2 बहीण भाऊ जन्माला आलेले होते। एकाच कुटुंबात राहत असताना लहानपणापासून सोबत खेळत होते, सोबत खात होते आणि असे राहत असताना सोबत मोठे सुद्धा झाले। आता तरुणात आलेले होते, मुलगी आता 20-22 वर्षाची झालेली होती, तर जो तिचा भाऊ होता हा 27-28 वर्षाचा होता। मोठा भाऊ असल्या कारणानं त्याची जबाबदारी होती की आपल्या लहान बहिणींना तो सांभाळून नेईल, त्यांचं तो रक्षण करेल। पण तो रक्षक जो होता हाच भक्षक झालेला होता। त्याच्या मनामध्ये आपल्या बहिणीविषयी वाईट वासना निर्माण झालेला होता। जसं की त्याचं आता लग्न जुळत नव्हतं, ह्या कारणाने त्याच्या शारीरिक इच्छा ह्या तीव्र होत होत्या आणि ह्याच कारणानं तो आपल्या चुलत बहीण असलेली अश्विनीवर वाईट दृष्टी टाकून होता। आणि ह्यामध्येच मग एके दिवशी जेव्हा ही बहीण घरी त्याला एकटी दिसली त्यावेळेस तो आपल्या बहिणीसोबतच अश्लील कृत्य करत होता। बहीण याचा विरोध करत होती, पण तो बहिणीसोबत सारखं अश्लील प्रकारे तिला स्पर्श करत होता, तिला जवळ ओढण्याचा प्रयत्न करत होता। बहीण त्याच्या समोर जास्त वेळ टिकू शकली नाही, कारण तो एक घरातला मोठा भाऊ होता आणि ताकदीने तो बहिणीपेक्षा जास्त शक्तिशाली होता। आणि ह्याच्यामध्येच बहिणीला ओरडता येत नव्हतं। जर ओरडावं ह्याच्याबद्दल कोणाला सांगावं तर आपल्याच घराची बदनामी होईल, आणि भावाबद्दल जर असं आपण सांगावं तर हे मुलीला काही कळतच नव्हतं की हे ओरडावं, याचा विरोध करावा, हे काही मुलीला कळतच नव्हतं। आणि जो भाऊ होता त्याच्या डोक्यामध्ये एवढ्या काही वासना भरलेल्या होत्या, यानं लगेच आपल्या बहिणीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध स्थापित केले। जेव्हा याने हे संपूर्ण दुष्कृत्य आपल्या बहिणीसोबत केलं त्यावेळेस बहीण ही हवालदिल झालेली होती। तिला काही सुचत नव्हतं की भावानं माझ्यासोबत असं का केलेलं आहे। जर याच्याबद्दल आता आईवडिलांना सांगावं तर वडिलांमध्ये आणि काकामध्ये वादविवाद वाढतील, भांडणतंटे वाढतील आणि कदाचित माझीच उलट या संपूर्ण घटनेमध्ये बदनामी होईल अशी बहिणीला भीती वाटत होती। या कारणाने जे काही भावाने दुष्कृत्य केलेलं होतं हे बहिणीनं आपल्या मनामध्ये ठेवलं आणि ती कशीही गप्प बसलेली होती। पण भावाला असं वाटत होतं की बहिणीच्या आता मनामध्ये हेच आहे, कारण बहिणीने याच्याबद्दल कोणाला सांगितलेलं नाही, तर तिच्याही मनामध्ये तेच आहे जे माझ्या मनामध्ये आहे। त्यानंतर हे मग आता भाऊ जशी बहीण एकटी भेटायची तेव्हा तो तिच्यासोबत तशाच प्रकारे बळजबरीने शारीरिक संबंध स्थापित करायचा। आणि असंच जेव्हा काही दिवस चालत होतं बहीण याचा विरोध करू शकत नव्हती, कारण भावाने तिला असं काही धाकामध्ये ठेवलेलं होतं की ती आता याच्याबद्दल कोणाला सांगूही शकत नव्हती। एकदा भावानं अशा प्रकारे तिच्यासोबत दुष्कृत्य केलेलं होतं, तर आता वारंवार तिच्यासोबत तो तशाच प्रकारे दुष्कृत्य करत आलेला होता। आणि याचाच परिणाम एके दिवशी जी मुलगी होती ही गरोदर राहिली। मग आता त्या बहिणीनं भावाला याच्याबद्दल सांगितलं की बघ, तू वारंवार माझ्यासोबत असं दुष्कृत्य करत आहेस आणि याचा परिणाम मी आता तुझ्या मुलाची आई होणार आहे, मी आता गरोदर राहिली आहे। जेव्हा त्याने ही गोष्ट ऐकली त्यावेळेस त्याच्याही पायाखालची जमीन सरकली, त्यालाही सुचत नव्हतं की आता काय करावं। मग त्यानं बहिणीला विनवणी केली की चाल आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि तुझा गर्भपात करूया। पण बहिणीनं ठामपणे सांगितलं की मला आता गर्भपात करायचा नाही, या मुलाला मी जन्म देणार आहे, जे काही होईल ते आता होऊ दे, तुझंही खरं रूप कुटुंबियांसमोर आणि गावकऱ्यांसमोर येऊ दे। जे काही तुला आता 4 भिंतीमध्ये माझ्यासोबत केलेलं आहे, चुलत बहीण तुला ओळखायला आली नाही, चुलत बहिणीसोबत जे तुला तोंड काळं केलेलं आहे हे आता सर्वांसमोर उघड होऊ दे। अशा प्रकारे आता बहीण भावाला बोलत होती। त्याला या गोष्टीची भीती वाटत होती की खरंच आता माझं बिंग सर्व कुटुंबियांसमोर उघडं पडेल, गावकऱ्यांसमोर उघडं पडेल, कुटुंबाकडून मला आता बाहेर हाकलून दिलं जाईल आणि एवढंच नाही तर गावकरीसुद्धा मला गावातून बाहेर हाकलून लावतील की तुला तुझी बहीण ओळखायला येत नाही, तू स्वतःच्या बहिणीसोबत चुलत बहिणीसोबत असे दुष्कृत्य करशील तर तू गावातील इतर काही मुली महिलांना कोणत्या दृष्टीने पाहशील, अशी त्याला आता भीती वाटत होती। ह्याच कारणानं मग त्यानं आता ठरवलं की बहीण तर काही आपलं ऐकत नाही, तर हिचं आता कायमचं तोंडच बंद करावं लागेल। ह्यासाठीच मग तो वारंवार बहिणीला विनवणी करायचा, सांगून पाहत असायचा, पण बहीण ऐकायला तयार नव्हती। ह्याच कारणाने एके दिवशी म्हणजेच 21 ऑक्टोबर 2024च्या दिवशी त्यानं कार सोबत आणली आणि कारमध्ये बहिणीला फिरायला म्हणून सोबत घेऊन गेला। आणि जेव्हा मग या बेलदार वस्तीच्या आणि घनसोल वस्तीच्या मधोमध जे शेतशिवार होते या शेतशिवारामध्ये बहिणीला घेऊन गेला, एका उसाच्या फडामध्ये जाऊन दोघे काही वेळ बसले। तिथंही त्यानं बहिणीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण बहीण मात्र काही ऐकत नव्हती। बहीण आपल्या निर्णयावर ठाम होती। ह्याच कारणाने मग त्यानं सोबत जे विषारी औषध आणलेलं होतं बहिणीच्या छातीवर बसून तिच्या तोंडात ओतलं आणि जीव जाईपर्यंत बहिणीला त्यानं पकडून ठेवलं आणि बहीण तडफडून जागीच मृत्यू पावली। बहीण जागेवरच तडफडून गतप्राण झाली, तिचा जागेवरच प्राण निघून गेला। आणि त्यानंतर मग जो हा भाऊ होता हा जागेवरून पसार झाला। त्यानंतर जेव्हा शेतकऱ्याने पाहून लोकांना याची माहिती दिली त्यावेळेस हा समोर येऊन रडण्याचं नाटक करत होता, तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, पोलिसांना वारंवार म्हणत होता की
ताबडतोब या घटनेचा उलगडा करा आणि जे खरा आरोपी आहे याला तुम्ही अटक करा, अशा प्रकारे तो पोलिसांना म्हणत असायचा. आणि याचं कारण त्याला असं वाटायचं की हे आता इतर काही दुसऱ्या मुलांवर याचा आरोप निघून जाईल, मी जर चुलत भाऊ आहे, माझ्यावर कोणी संशय सुद्धा घेणार नाही. आणि ह्याच्यामध्येच मुलीनं आपल्या कुटुंबियांना तर याच्याबद्दल सांगितलेलंच नव्हतं, आईवडिलांना सांगितलेलं नव्हतं किंवा इतर कोणाला सांगितलेलं सुद्धा नव्हतं. त्याचा समज असा होता, पण जी ही मुलगी होती अश्विनी शिर्के, हिनं जो संपूर्ण जो प्रकार होता, आपली जी लहान बहीण होती सानिका, हिला हा संपूर्ण प्रकार सांगून ठेवलेला होता की कशा प्रकारे चुलत भाऊ तिची अशा प्रकारे आबरू लुटत आहे, तिच्यावर तो वारंवार अत्याचार करत आहे आणि ह्याच कारणाने ती गरोदर राहिलेली आहे. जेव्हा बहिणीने हे संपूर्ण पोलिसांना सांगितलं, पोलिसांनी ज्यावेळेस त्याला विचारपूस केली त्यावेळेस त्याने ही संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितलेली होती. आता पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक केलेली आहे. तर मंडळी, ही संपूर्ण घटना तुम्हाला ऐकवण्यामागचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे किंवा कोणालाही बदनाम करणे हा नसून फक्त अशा घटनांपासून तुम्हाला सतर्क करणे, सावध करणे हाच आहे. आणि या संपूर्ण घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हा सतर्क राहा, सावध राहा, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.